मी अजय पांचाळ शिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय वर्षमुद्रा. आज आपण 2026 मध्ये घेतलेल्या SSLC प्रिपरेटरी एक्झामिनेशनचे जे दुसरं पेपर आहे प्रिपरेटरी 2 याचे काम जे बहुपर्याय आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण पाहणार आहोत. आता आपण प्रश्न नंबर पहिला पाहू. यामध्ये लहानात लहान मूळ संख्या लहानात लहान संयुग संख्या याचा मसावी विचारत आहे. लहानात लहान मूळ संख्या ही 2 असते आणि लहानात लहान संयुग संख्या ही 4 असते. तर या दोघांची मसावी काढते वेळेस तर आपल्याला माहिती आहे दोन संख्या असतील, लहान संख्येच्या पाड्यामध्ये जरा मोठी संख्या येत असेल तर मोठी संख्या नसावी आणि हे जे लहान संख्या असते ते मसावी असते. म्हणजे उत्तर आहे हे 2. तर कुठं आहे बघितलं तर ऑप्शन नंबर. आता आपण बहुपर्यायी प्रश्न दुसरा पाहू. तर यामध्ये बघितलं अंकगणिती क्रम हे आहे असं सांगण्यासाठी प्रत्येकामध्ये फरक सारखं पाहिजे. इथं बघा 2 मधून 1 काढला असता 1 आणि 4 मधून 2 गेले असता 2 म्हणजे वेगवेगळे यार आपल्याला. इथं बघितलं 3 मधून 7 मधून 3 गेले 4 आणखी 10 मधून 7 गेले 3 इथं पण वेगवेगळं आहे. इथं बघितलं तर 4 मधून 1 गेलं तर 3 आणखी 9 मधून 4 गेले 5 आणि इथं पण वेगवेगळं आहे. इथं बघितलं तर 9 मधून 5 गेले 4 आणि 13 मधून 9 गेले 4 17 मधून 13 गेले 4 म्हणजे हे जे उत्तर आहे म्हणजे हे अंकगणिती म्हणजे AP आहे म्हणून उत्तर आहे डी. त्यानंतर इथं बघितलं तर p ऑफ x बरोबर 2x चा घन अधिक 3x वजा 11x चा वर्ग अधिक 6 या बहुपदीची कोटी सांगा म्हणते. कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. तर सगळ्यात मोठा घातांक आहे 3. तर उत्तर कुठे आहे बघा 3 ऑप्शन बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बहुपर्यायी चौथा बघितलं जर रेषीय समीकरणाची जोडी न जुळणारी म्हणजे असंगत असेल तर असंगत असेल तर ते काय आहे आपल्याला माहिती आहे समांतर रेषा. तर पाचव्या बहुपर्यायीमध्ये इथं बघितलं तर वर्ग आहे. तर इथं बघितलं आपण याच्यामध्ये वर्गच नाही आणि तयार पण होते. इथं बघितलं x गुणिले x x चा वर्ग पण इथे x वर्ग इथे कसं जरी कॅन्सल होतात तर वर्ग असणारा चलपदच राहत नाही. इथं बघितलं तर x गुणिले x x चा घन येते म्हणजे हा पण काय वर्ग समीकरण होऊ शकत नाही. इथं बघितलं तर x गुणिले x चा वर्ग पुन्हा x ने 1 ला गुणाकार केला x बरोबर 0 म्हणजे हे वर्ग बहुपदी आहे. आता प्रश्न नंबर 6 बघितलं तर दिलेल्या आकृतीमध्ये DE समांतर BC असेल तर DE बाय BC काढा असं म्हणते. DE बाय BC DE काय आहे म्हणजे तर या छोट्या त्रिकोणाची बाजू आहे DE. तर एक बाजू घेऊ आपण 4. तर BC बाजू हे कोणत्या मोठ्या त्रिकोणाची आहे तर मोठ्या त्रिकोणाची बाजू घ्यायला तर A पासून B पर्यंत घ्यावा लागणार आहे. म्हणजे इथले हे 4 आणि इथून इथपर्यंत हे 2 म्हणजे एकूण किती होते 6. तर याच्या खाली ठेवलं 6 तर 2 4 2 6 म्हणजे 2/3 कुठं आहे 2/3 इथं आहे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर. गोल आणि अर्धगोल यांच्या त्रिज्या समान आहेत तर त्यांच्या घनफळाचे गुणोत्तर हे आहे असं सांगत आहे. गोलाचे घनफळ आहे 4/3 पाय r चा घन. त्याचबरोबर अर्धगोलाचं आहे 3 पाय r चा घन. तर हे 3 कॅन्सल पाय कॅन्सल हे इथला घन हे कॅन्सल इथं उरतंय 4 आणि उरतंय इकडे 2 म्हणजे 2 एका 2 2 दुनी 4. तर ऑप्शन आहे याचं 2/1. आता प्रश्न नंबर 8 बघितलं खालीलपैकी बरोबर संबंध हा आहे. खालीलपैकी कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे मला माहिती आहे म्हणून डायरेक्ट सांगतो. तर आपल्याला एक सूत्र माहिती आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा बरोबर 1 आहे. तर हे sin स्क्वेअर थीटा इथे शून्य मी 1 मायनस हे cos स्क्वेअर थीटा पलीकडे गेलं तर एक प्लस आहे तर मायनस होते मायनस cos स्क्वेअर थीटा. तर हे जे संबंध बघितलं इथं आहे तर हे संबंध बरोबर संबंध आहे असं आपल्याला दिसून येते. इथं बघितलं आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. एका वर्गामध्ये मुलांची संख्या x ही मुलींची संख्या y च्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे तर या विधानासाठी दोन चलपदाचे रेषीय समीकरण तयार करा. एका वर्गामध्ये मुलींची संख्या ही x आहे तर बरोबर y च्या दुप्पटीपेक्षा म्हणजे याच्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे असं लिहितो. तर x याला इकडे घेतलं तर वजा 2y बरोबर 1 असे दोन चलपद म्हणजे xy दोन चलपद असणारे रेषीय समीकरण आपल्याला भेटते. अल्फा आणि बीटा ही दोन शून्य असलेली वर्ग बहुपदी लिहा असं म्हणतात. सूत्र आहे त्या सूत्रामध्ये मी लिहितो x चा वर्ग वजा कंसात हे दोन शून्य असलेल्या शून्यांची बेरीज म्हणजे
अल्फा अधिक हे बीटा एक्स लिहितो प्लस त्यानंतर बघा शून्याचा गुणाकार लिहायचा आहे, तर याचा गुणाकार आहे बरोबर येते का, म्हणजे हे बहुपदी आहे. त्यानंतर एका माहितीचा मध्ये 27 आणि मध्यांक 33 आहे, तर त्याचा बहुलक काढा. तीन मध्यांक, तर बघा हे तीन मध्यांक दिलेला आहे, किती आहे 33 मायनस 2 मध्ये किती आहे 27, तर 3 त्रिका 9, 3 त्रिका 9 वजा 7 दुनी 14, 4 हाताला 1, 2 दुनी 4 आणि 5, तर 99 मधून आपण 54 वजा केले तर किती राहते, हे 5 आणि हे 4 45. त्यानंतर शेवटचा बिंदू 2,3 आणि 4,7 हे बिंदू साधणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सरळरेषक. तर प्रश्न नंबर 13 बघितलं तर याला आपण x1 म्हणायचं आहे. x1 बरोबर 2 हे आहे, y1 बरोबर 3 आणखी हे आहे, x2 बरोबर 4 आणि हे y2 आहे 7. तर आपल्याला सूत्र माहिती आहे, p हे मध्यबिंदू असेल त्याचे xy सरळरेषा काढायचे असतील तर x1 प्लस x2 म्हणजे 2 अधिक 4 छेद 2 कॉमा त्याच्यानंतर आहे y1 अधिक y2 म्हणजे 7 अधिक 3 छेद 2. तर बघा 4 आणि 2 हे 6, 6 ला 2 ने भाग द्यायचा आहे. त्याच्यानंतर 7 अधिक 3 हे 10, त्याला 2 ने भाग द्यायचा आहे. तर आपल्याला उत्तर मिळते 3 आणखी हे 5. तर p चे सरळरेषक आहे 5. तर प्रश्न सोडू. एका बॉक्स मध्ये 50 पेन आहेत आणि त्यापैकी 2 पेन खराब आहेत, तर या पेटीमधून एक पेन यादृच्छिकरित्या काढले उचलले तर खराब असलेले पेन काढण्याची संभाव्यता काढा. तर आपल्याला माहिती आहे खराब पेन किती आहेत, 2 आहेत. आपल्याला माहिती आहे खराब पेन 2 आहेत. तर ही घटना आहे याची आपण Na बरोबर 2 मानलं असं तर संभाव्यता काढायचा आणि NS बी माहिती आहे आपल्याला. NS बरोबर एकूण किती आहे 50 आहे. तर PA बरोबर Na/NS म्हणजे हे किती आहे 2 आणि NS आहे 50 म्हणजे भाग दिलं ते येते 25, 1/25 इतके का संभाव्यता येत आहे. त्यानंतर दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि PQ च्या संगत बाजूचे गुणोत्तर काढावा असा प्रश्न आहे. आता लई सोपं आहे ते. तर बघा सुरुवातीला आपण एक कोण पासून कोण ह्याच्याकडे जायचा म्हणजे AB घेतलो तर बघा एक कोण पासून कोण नसलेला तिकडे जायचा म्हणजे QR होते QR. त्यानंतर बरोबर आता आपल्याला घ्यायचा आहे एक कोण पासून 2 कोणला म्हणजे AC. इथे बघा एक कोण पासून 2 कोणला म्हणजे QP. त्याचबरोबर आता हे 2 कोणापासून कोण नाहीकडे जायचं आहे BC. इथेही बघा 2 कोण पासून कोण ह्याच्याकडे म्हणजे PR. 40 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर आकाराच्या एका आयताकृती कागदाचे पान गुंडाळून एक पोकळ वृत्तचित्ती बनवली असून तिची उंची 40 सेंटीमीटर असेल तर त्या वृत्तचित्तीची त्रिज्या काढा म्हणून असा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये ही उंची असेल तर आपल्याला हे परिघ असणार आहे. तर आपण प्रश्न वर सोडू. परिघ बरोबर 2 पाय r आणि ते दिलेलं आहे 22 आहे. तर हे याच्याला कटवलं आपण तर 11 येते 22/7 r बरोबर 11. तर r बरोबर 11/7 छेद 22 म्हणजे r बरोबर 11×2=22 11×7=77 म्हणजे 17/7/2 इतकी आपल्याला त्रिज्या मिळणार आहे. r बरोबर 7/2 किंवा 3.5 सेंटीमीटर